डायरेक्ट लेवल 72ला आलेलो आहोत. 72ला फ्लोअरला आलेलो आहोत. आणि ना इथे ओपन आहे आजूबाजूला, म्हणजे असं ओपन नाही, वरून ओपन आहे, रूफटॉप ओपन आहे. आणि त्याच्यामुळे खूप थंडी आहे. जॅकेट घालायला लागलं आहे. नाही तर खाली जे 68-69 फ्लोअर होतं तिथे बंद होतं, थोडी थंडी नव्हती जाणवत. आता खूप थंडी जाणवते. आणि कसं केलं त्यांनी काय माहिती, एकदम पूर्ण ओपन आहे रूफटॉप. आणि आजूबाजूला अजून मस्त व्ह्यू आहे. अजून वर व्ह्यू दाखवला आहे त्यांनी, तर दाखवते पटकन तुम्हाला. हे असं ना पूर्ण त्यांनी ओपन ठेवलेलं आहे, पूर्ण ओपन आहे असं. आणि हा आहे वरचा रूफटॉप. पूर्ण इथून ओपन आहे. आणि थंडी जाणवते. आता सूर्यास्त होईल. आणि आता जस्ट किती वाजलेत, 3:30च वाजलेले आहेत, जवळपास 3:30 पावणे 4 झालेले आहे. आता सूर्यास्त होईल आणि नंतर मस्त आजूबाजूचं अजून छान दिसेल. हा आहे टॉवर ब्रिज अगेन. आणि त्यांनी कसं हे कन्स्ट्रक्शन केलं आहे डोंट नो. बापरे, म्हणजे इथे एकच लाईनिंग आहे फक्त. इथे त्यांनी ना बार एरिया ठेवलेला आहे, कारण थंडी आहे. आणि लोक इथे तसे नॉर्मली इथे ड्रिंक हे कॉमन आहे. सो त्यांनी इथे खाली त्यांनी स्नॅक्स, कॉफी वगैरे असं सेक्शन ठेवलेलं आहे. आणि वर हे बार सेक्शन ठेवलेलं आहे. आणि हा असं मस्त व्ह्यू आहे. आपण इथे आहोत टॉपला. Look at the sun. काय बेटा? आता ना गर्दी खूप वाढत चालली आहे, कारण लोक नाईट व्ह्यू बघायला खास येतात मे बी. कारण मला तर थोडंसं सकाळी छान वाटलेलं, सनी होतं ना, क्लायमेट क्लिअर होतं, चांगलं वाटत होतं. पण आता बघू नाईट व्ह्यू कसा असेल. पण आता गर्दी वाढलेली आहे. काय आहे? टॉवर ब्रिज? लंडन ब्रिज. वाव, नाईट व्ह्यू तो ऑसम.
लंडन आहे. लंडन ब्रिज त्या साईडला आहे. शो ह्या साईडला तुला भीती नाही वाटत शिव? खाली बघतो भीती नाही वाटत? शिवला अजिबात भीती नाही वाटत. आता ना आम्ही परत 72 फ्लोअरवर आलो आहे आणि नाईट व्ह्यू बघायचा आहे. आणि खरं खरंच छान वाटतं ना नाईट व्ह्यू. उगाच लोकांची गर्दी नाही होत चालली आहे, कारण दिवसापेक्षा ना लोक रात्री बघायला जास्त प्रिफर करतात. पाठी तुम्ही बघा सगळ्या मस्त लाईट्स लागलेले आहेत. पूर्ण लंडन एवढं छान दिसतंय ना, तो इकडे लाईटिंगच लाईटिंग. इथे त्यांनी मस्त इन शॉर्ट विविंगचा मॅप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. या साईडला पार्लमेंट होतं, लंडन आहे होतं, वेम्बली स्टेडियम दिसत होतं आणि या साईडला टेट मॉडर्न होतं, बीटी टॉवर होतं आणि सेंट पॉल्स कॅथेड्रल होतं. हे तुम्ही बघू शकता. हे खूप छान असं सेंट पॉल्स कॅथेड्रल आहे. हे लंडनमधलं सगळ्यात मोठं आणि खरंच खूप छान कॅथेड्रल आहे. शाळेचं वॉशरूम पण किती एकदम पॉश आहे. बाहेरचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. लंडन ब्रिज दिसतोय. अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत खाली. चालू झालं बेटा. अशा प्रकारे आमचं शाळा झालेलं आहे बघून आणि आम्ही चाललेलो आहोत खाली. किती सेकंदात शिव आपण खाली चाललोय. फास्ट 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 फास्ट. खूपच छान एक्सपिरियन्स होता शाळेचा. आम्हाला तर डे व्ह्यू नाईट व्ह्यू दोन्ही मिळाला आहे आणि आता आम्ही खाली चाललेलो आहोत. विदिन सेकंदात आम्ही खाली पोहोचलेलो आहोत लिफ्टने. कान जरा बंद झाले थोडा वेळ, आता ओपन झाले. चला बोलू नंतर. बाय बाय शाड. बाय बाय कर शिव शाडला. बाय बाय शाड. बाय बाय शाड. Would you like to sit with that? शिव इकडे बेटा कम. ये कम दिसतंय. पप्पा आहेत बेटा इकडे.
हा गो गो. अरे वा, शिवने पुश केला. Look up. फायनली आम्ही इप्सविचमध्ये पोचलेलो अगदी एवढ्या थंडीत आणि धुक्यातून. आणि हे आहे इप्सविचचं फुटबॉल स्टेडियम आणि इथे फुटबॉलची मॅच चालू होती. सो तिकडे गर्दी होती. आम्ही येईपर्यंत सगळे शॉप ऑलमोस्ट बंद झालेले. सो इथे लोकल टेस्को शॉपमधून मस्त छोटासा केक आणलेला आणि घरीच असं खूप छान सिम्पल मी डेकोरेशन केलेलं आणि केक कटिंग केलं. शिवच्या पप्पांना ओवाळलं, औक्षण केलं आणि अशा प्रकारे छान बड्डे सेलिब्रेट केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.